Hello friends, I am Prachi. Welcome to this channel. Today's our topic is speed of rotor current or EMF means what? Frequency of rotor current or EMF means what? And what is rotor torque and their equation? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रोटर टॉर्क काय आहे आणि त्याचे इक्वेशन काय आहे. स्पीड ऑफ रोटर करंट और EMF अँड फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट और EMF. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे थ्री फेज इंडक्शन मोटर काय असते, त्याचे इंट्रोडक्शन काय असते, टाइप्स ऑफ मोटर पण बघितलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर काय असतं, ते कसं असतं ते पण बघितलेलं आहे. स्टेटर मीन्स व्हॉट अँड रोटर मीन्स व्हॉट. ऑल्सो दी टाइप्स ऑफ रोटर अँड दी डिफरन्स बिटवीन देअर टाइप्स, म्हणजे जे की रोटरचे टाइप्स पडतात त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, स्क्वेरल केज आणि डबल केजमध्ये काय आहे, वाऊंड रोटरमध्ये काय डिफरन्स आहे हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर स्टेटर कशा प्रकारे असते, त्याच्यामध्ये वाइंडिंग कशी असते आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशी त्यामध्ये डेव्हलप होते. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना काय असतो आणि थ्री फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग मोटर का असते, प्रिन्सिपल ऑपरेशन काय असते त्याचं हे सर्व आपण बघितलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टॉर्क कशा प्रकारे डेव्हलप होतो, थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये टॉर्क कसा डेव्हलप होतो हे पण आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय म्हणतो आणि स्लिप म्हणजे काय आणि स्लिप स्पीड म्हणजे काय. त्यानंतर पर्सेंटेज स्लिप कसं फाइंड आउट करायचं आणि स्पीड ऑफ रोटर इज नॉट इक्वल टू दी सिंक्रोनस स्पीड, म्हणजे रोटरचा स्पीड हा सिंक्रोनस स्पीड किंवा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सारखा का नसतो. आणि स्लिप मॅक्झिमम अँड मिनिमम स्लिप म्हणजे काय हे पण आपण सर्व लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. तर त्या व्हिडिओजची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि या चॅनलवर सर्व सब्जेक्टचे MCQs अवेलेबल आहेत. इलेक्ट्रिकल इस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग, स्विचगेअर अँड प्रोटेक्शन, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल्स अवेलेबल आहेत. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मी परत एकदा स्लिप म्हणजे काय रिपीट करते. तर इथे स्लिपची डेफिनेशन दिलेली आहे. The rotor never attains the synchronous speed because at that speed there would be no relative speed between rotor conductors and stator revolving field and induction phenomena is not possible. काय म्हणते आहे ही की रोटर कधीही सिंक्रोनस स्पीड अटेन करत नाही. का बरं? कारण की त्याने जर तो स्पीड अटेन केला तर त्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होणार नाही. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये रिलेटिव्ह मोशन जर झाली नाही तर त्यामध्ये काय होणार नाही, करंट डेव्हलप होणार नाही आणि ती मशीन जी आहे ती फिरणार नाही, म्हणजे त्यामध्ये टॉर्क पण डेव्हलप होणार नाही. अँड स्टेटर रिव्हॉल्विंग फील्ड अँड इंडक्शन फेनॉमेना इज नॉट, आणि त्यामध्ये इंडक्शन फेनॉमेनाच होणार नाही तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड पण होणार नाही. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड झाली नाही तर त्यामध्ये रिलेटिव्ह मोशन पण होणार नाही आणि रिलेटिव्ह मोशन झाली नाही तर करंट डेव्हलप होणार नाही, त्यामध्ये इंड्यूस EMF पण होणार नाही आणि टॉर्क पण डेव्हलप होणार नाही. म्हणून रोटरचा स्पीड कधीच सिंक्रोनस स्पीड होत नाही, म्हणजे रोटर नेव्हर अटेन दी सिंक्रोनस स्पीड. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे की असं का होत नाही, हे सर्व आपण बघितलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. सो द डिफरन्स बिटवीन दी स्पीड ऑफ दी स्टेटर फील्ड नोन ॲज सिंक्रोनस स्पीड. तर सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय आहे, तर डिफरन्स बिटवीन दी स्पीड ऑफ स्टेटर फील्ड, डिफरन्स बिटवीन दी स्पीड ऑफ स्टेटर फील्ड त्याला आपण म्हणजे की जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डलाच आपण सिंक्रोनस स्पीड म्हणणार आहे आणि जो स्टेटर फील्डमधला डिफरन्स आहे त्याला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणणार आहे. सिंक्रोनस स्पीडलाच आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डसुद्धा असे म्हणू शकतो. सो अँड द ॲक्च्युअल स्पीड ऑफ द रोटर N इज नोन ॲज दी स्लिप अँड इज डिनोटेड बाय दी S. सो तर स्लिप काय, कशा प्रकारे स्लिपचा फॉर्म्युला आहे NS मायनस N डिवायडेड बाय NS. आता इथे NS म्हणजे काय आहे तर सिंक्रोनस स्पीड आणि N म्हणजे काय आहे तर रोटर स्पीड. आपण इथे आपल्या कन्व्हिनियंटसाठी R पण घेऊ शकतो, म्हणजे NR. इट इज दी स्पीड ऑफ दी रोटर. सिंक्रोनस स्पीड दॅट इज NS अँड रोटर स्पीड NR. सो स्लिपचा फॉर्म्युला काय आहे, NS मायनस NR अपॉन NS हा झाला स्लिपचा फॉर्म्युला. आणि स्लिप स्पीड काढायचं असेल तर फक्त NS मायनस NR आणि पर्सेंटेज ऑफ स्लिप काढायचं असेल तर याला 100ने मल्टिप्लाय करायचं, तो झाला पर्सेंटेज स्लिप. हे सर्व लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे, मी परत एकदा रिपीट केलं कारण की त्याच्याशिवाय हे खालचं समजणार नाही म्हणून. सो तर काय आहे स्पीड ऑफ रोटर करंट और EMF. तर आता रोटर करंट और EMFचा स्पीड काय असतो,
Both the stator and rotor field rotate synchronously. Both the stator and rotor field rotate synchronously, which mean that they are stationary. काय म्हणते आहे, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. स्टेटर आणि रोटर ची जी फील्ड आहे ती जर सिंक्रोनसली रोटेट होत असेल तर त्याचा मिनिंग काय होईल? त्याचा मिनिंग की ते दोन्ही कशा आहेत? स्टेशनरी आहे. म्हणजे ती मशीन कशी आहे तर स्टेशनरी आहे. विथ रिस्पेक्ट टू ईच अदर, म्हणजे ते दोघंही एकमेकांना कसे आहेत? स्टेशनरी आहेत. ॲट ऑल पॉसिबल रोटर स्पीड, म्हणजे ते कसे असतील? स्टेशनरी असतील. म्हणून आपण असं आधी म्हटलं आहे की रोटर नेव्हर रन्स ॲट अ स्पीड सिंक्रोनस स्पीड, नेव्हर रन ऑन सिंक्रोनस स्पीड. जर ती सिंक्रोनस स्पीडने रोटेट व्हायला लागली तर काय होईल? ती स्टेशनरी कंडिशनला जाईल, स्टँडस्टिल कंडिशनला जाईल. आणि ते एकमेकांच्या कशा असतील? स्टेशनरी असतील, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं मोशन होणार नाही आणि तिथे मशीन काय असेल? स्टॉप असेल किंवा स्टँडस्टिल कंडिशन असेल तेव्हा. तर हे झालं स्पीड ऑफ रोटर करंट ऑर EMF. तर फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट ऑर EMF काय आहे? द फ्रिक्वेन्सी ऑफ बोथ दी रोटर EMF अँड रोटर करंट डिपेंड अपॉन दी रेट ऑफ कंटिन्युअस फ्लक्स बाय दी रोटर कंडक्टर्स. आता जी फ्रिक्वेन्सी आहे रोटर EMFची आणि रोटर करंटची ही कशावर डिपेंड करते तर रेट ऑफ कटिंग फ्लक्स बाय दी रोटर कंडक्टर्स. आता जे फ्लक्स कट मुळे रोटरच्या कंडक्टर्समुळे जो फ्लक्स कट होत आहे त्यावर काय डिपेंड आहे तर रोटर EMF आणि रोटरचा करंट त्यावर डिपेंड आहे. हा कसा डिपेंड आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. बोथ दी रोटर EMF अँड रोटर करंट डिपेंड ऑन द रेट ऑफ कटिंग फ्लक्स बाय दी रोटर कंडक्टर्स, दॅट इज ऑन द रिलेटिव्ह स्पीड बिटवीन दी स्टेशनरी रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड अँड रोटर अँड दी गिव्हन बाय दी इक्वेशन. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते स्टेटर आणि रोटरमध्ये, तर त्यावर काय डिपेंड करतो तर रोटर EMF डिपेंड करतो आणि रोटर करंट पण त्यावर डिपेंड करतो. कारण की तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे काय होत आहे? रिलेटिव्ह मोशन आहे आणि त्या रिलेटिव्ह मोशनमुळे तिथे करंट फ्लो होत आहे आणि त्या करंटमुळे EMF इंड्यूस होतो आहे. म्हणून हे दोन्ही कशावर डिपेंड आहेत तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डवर डिपेंड आहेत, जी की स्टेटर आणि रोटरमध्ये आहे. तर त्याचं इक्वेशन काय असेल? फ्रिक्वेन्सी काय असेल? फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू FR. इथे F' ने दाखवलेली आहे. आपल्याला समजावं म्हणून आपण नेहमी रोटर फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करायची तर FR ने. सो FR इज इक्वल्स टू S इंटू F अँड SF. S मीन्स स्लिप अँड F फॉर दी स्टेटर फ्रिक्वेन्सी. अँड here we write the formula FR is equals to S into F, means slip and frequency. Means this is the rotor frequency and this is the stator frequency and this is the slip. So this is the formula of rotor frequency. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे कारण की खूपदा याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. फाइंड दी रोटर फ्रिक्वेन्सी और फाइंड दी स्टेटर फ्रिक्वेन्सी. जेव्हा स्टेटर फ्रिक्वेन्सी विचारली असेल तेव्हा स्लिप आणि रोटर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल आणि जेव्हा रोटर फ्रिक्वेन्सी विचारली असेल तेव्हा स्लिप आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. तर हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यानंतर काय आहे? रोटर EMF मीन्स काय? एक वेळा बघून घेऊया की इथे काय म्हणते आहे. व्हेअर S इज दी स्लिप अँड F इज दी सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजे स्टेटर फ्रिक्वेन्सी, कारण आपण 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये नेहमी सप्लाय फक्त स्टेटरला देतो, म्हणून इथे Fला आपण काय म्हटलं आहे? सप्लाय फ्रिक्वेन्सी. हिअर सी व्हेअर S इज दी स्लिप अँड F इज दी सप्लाय फ्रिक्वेन्सी. तर इथे आपल्याला काय काय समजलेलं आहे तर आपण इथे बघितलेलं आहे स्लिप म्हणजे काय, स्पीड ऑफ रोटर करंट और EMF काय असतो, आणि स्लिपचा फॉर्म्युला बघितला आहे. त्यानंतर स्लिप स्पीड बघितली आहे आणि पर्सेंटेज स्लिप कसं फाइंड आउट करायचं ते पण आपण इथे बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण बघूया रोटर EMF काय असतो. तर आता आपण इथे बघूया रोटर EMF. सो हिअर सी रोटर EMF. व्हेन दी रोटर इज ॲट स्टँड स्टिल, म्हणजे जेव्हा रोटर स्टँड स्टिल कंडिशनला असेल, म्हणजे जेव्हा रोटरचा स्पीड काय असेल? सिंक्रोनस असेल. दी मोटर इज इक्विव्हॅलंट टू दी 3 फेज ट्रान्सफॉर्मर. तेव्हा मोटर कशी वर्क करेल? आपली 3 फेज ट्रान्सफॉर्मर सारखी वर्क करेल. विथ सेकंडरी शॉर्ट सर्किटेड अँड सो EMF इंड्यूस पर फेज इन दी रोटर इज गिव्हन ॲज. म्हणजे त्याचा सेकंडरी जेव्हा इथे काय होते आहे किंवा कोणती कंडिशन आहे इथे खूप इझी आहे की जेव्हा रोटर ही स्टँड स्टिल असेल, म्हणजे की रोटर आपली कोणत्या स्पीडने रोटेट होत आहे तर सिंक्रोनस स्पीडने, म्हणजे की स्टँड स्टिल आहे, तेव्हा काय होईल तर मोटर ही कशाच्या सारखी वर्क करेल तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर सारखी.
आणि त्याचा शॉर्ट सर्किट काय असेल सेकंडरी. सो ई एम एफ, तर तेव्हा ई एम एफ पर फेज या रोटरमध्ये काय होईल, तर काय होईल E2 इज इक्वल्स टू E1 इंटू N2 अपॉन N1. E2 म्हणजे काय आहे, तर ई एम एफ ऑफ रोटर अँड E1 इज द ई एम एफ ऑफ स्टेटर आणि N2 आणि N1 म्हणजे काय आहे, नंबर ऑफ पोल्स, नंबर ऑफ टर्न पर फेज ऑन स्टेटर अँड रोटर रिस्पेक्टिव्हली. इथे दिलेलंच आहे. वेअर E1 इज द अप्लाइड व्होल्टेज पर फेज टू द स्टेटर वाइंडिंग अँड N1 आणि N2 आर दी नंबर ऑफ टर्न्स पर फेज ऑन स्टेटर अँड रोटर रिस्पेक्टिव्हली. इथे E2 दिलेला नाही आहे, तर E2 काय आहे, E2 म्हणजे इथे आहे रोटर EMF. आपण याला ER पण लिहू शकतो. व्हाईल दी मोटर इज रनिंग विथ स्लिप S, द इंड्यूस EMF इन दी रोटर विल बी S टाइम्स द इंड्यूस EMF इन दी रोटर ॲट स्टँड स्टिल. मग काय होईल, जेव्हा रोटर रन करायला लागेल तेव्हा इंड्यूस EMF इन दी रोटर विल बी S टाइम्स. तेव्हा काय होईल की हा जो E2 आहे हा काय होईल, S टाइम्स E1 होईल. म्हणजे हा जो इंड्यूस EMF आहे रोटरचा तो S टाइम E1 होईल. म्हणजे जसं की आपण फ्रिक्वेन्सीमध्ये बघितलं होतं FR इज इक्वल्स टू SF, तसंच इथे होणार आहे E2 इज इक्वल्स टू E1S. तर इथे आपण E1S असं, पण ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की ते डिराईव्ह कसा करायचा, हा फॉर्म्युला डिराईव्ह कसा करायचा, त्यानंतर हे फॉर्म्युलेसुद्धा कसे डिराईव्ह करायचे, टॉर्कचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सध्या फक्त फॉर्म्युला बघूया या व्हिडिओमध्ये. सो रोटर करंट काय असतो, इफ R2 अँड L2 आर द रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स पर फेज ऑफ रोटर अँड E2 इज द इंड्युस्ड EMF ॲट स्टँड स्टिल, देन रोटर करंट पर फेज ॲट स्टँड स्टिल. तर तेव्हा करंट काय असेल, स्टँड स्टिल कंडिशनला करंट काय असेल, यामध्ये दोन कंडिशन आहेत. आपल्याला माहिती आहे की यामध्ये दोन कंडिशन आहेत. थ्री फेज इंडक्शन मशीनमध्ये दोन कंडिशन आहेत, एक आहे स्टँड स्टिल कंडिशन आणि एक आहे रनिंग कंडिशन. तर स्टँड स्टिल कंडिशनला करंट काय असेल, I2 इज इक्वल्स टू E2 अपॉन Z2. इथे E2 आणि Z2 काय यूज केला आहे, कारण की आपण नेहमी काय फॉर्म्युला घेत असतो, करंटचा फॉर्म्युला काय म्हणजे की रेजिस्टन्स इक्वल्स टू काय V इंटू IR असते आपलं नेहमी. व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स, आणि जेव्हा आपण करंट घेऊ तेव्हा काय घेऊ, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. तर तिथे तेच घेतलं आहे, व्होल्टेज म्हणजे EMF घेतला आहे E2 आणि रेजिस्टन्स म्हणजे Z2 घेतलेला आहे. आणि Z म्हणजे काय असतो, इम्पिडन्स. तर इज इक्वल्स टू E2 अपॉन इम्पिडन्स म्हणजे काय असतं, इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर प्लस X2, R फॉर रेजिस्टन्स अँड X फॉर रिॲक्टन्स. सो R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर हा झाला इम्पिडन्सचा फॉर्म्युला. व्हाईल दी मोटर इज रनिंग विथ दी स्लिप S. आता जेव्हा मोटर रनिंग होत आहे, ही झाली फर्स्ट कंडिशन, याच्यामध्ये मोटर स्टँडस्टिल होती. आता इथे मोटर रन होत आहे विथ स्लिप S, देन द रोटर फेज रिॲक्टन्स अँड रोटर फेज EMF विल बी SX2 अँड SE2 रिस्पेक्टिव्हली. तेव्हा S येईल, रिॲक्टन्स सोबत पण S येईल आणि EMF सोबत सुद्धा S येईल. सो I2 इज इक्वल्स टू SE2 अपॉन इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर प्लस S स्क्वेअर E2 स्क्वेअर, कारण की ते Xचा पण स्क्वेअर आहे म्हणून इथे आपण Sचा पण स्क्वेअर घेतला आहे. अँड पॉवर फॅक्टर कॉस फाय2 इज इक्वल्स टू R2 अपॉन R2 स्क्वेअर प्लस X स्क्वेअर X2 स्क्वेअर. हा झाला कॉस फायचा फॉर्म्युला. आयचा फॉर्म्युला कसा आहे आणि कॉस फायचा फॉर्म्युला काय आहे, याच्यामध्ये सेम आहे, फक्त आयमध्ये E2 आपण वर घेतला आहे आणि कॉस फायमध्ये आपण R2 वर घेतलेला आहे. तर हा झाला कॉस फायचा फॉर्म्युला आणि हा झाला I2चा फॉर्म्युला. हे कसे डिराईव्ह करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सध्या रोटर टॉर्कचे इक्वेशन काय आहे ते बघून घेऊया. सो हिअर सी T इज इक्वल्स टू KS R2 E2 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर प्लस S स्क्वेअर X2 स्क्वेअर. तर हे इक्वेशन कसं आलं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ॲट स्टार्ट S इज 1 अँड देअरफोर स्टार्टिंग टॉर्क इज गिव्हन ॲज TST K R2 E2 square and R2 square plus X2 square. The operating or running torque will be maximum when slip S is equals to R2 by X2 and is given by the equation T maximum K E2 square by twice X2. Starting torque will be maximum when R2 upon X2 is equals to S is equals to 1. आपण बघितलं होतं मॅक्झिमम आणि मिनिमम टॉर्कमध्ये स्लिपमध्ये की स्लिप मॅक्झिमम केव्हा असते आणि मिनिमम केव्हा असते. तर Sची व्हॅल्यू जेव्हा 1 होते तेव्हा ती मॅक्झिमम स्लिप होते आणि जेव्हा ती 0 होते तेव्हा ती मिनिमम होते. तर इथे तेच आहे, स्टार्टिंग टॉर्क विल बी मॅक्झिमम व्हेन R2 अपॉन X2 इज इक्वल्स टू 1 S अँड इज इक्वल्स टू 1. इथे मॅक्झिमम टॉर्क काय आहे हे पण दिलेलं आहे. सिन्स द रोटर रेजिस्टन्स इज नॉट मोर दॅन 1 or 2% ऑफ इट्स लिकेज रिॲक्टन्स. तर रोटर रेजिस्टन्स काय नसेल तर 1 किंवा 2%पेक्षा जास्त नसेल त्याच्या लिकेज रिॲक्टन्सपेक्षा. अदरवाइज इफिशियन्सी विल बी लो. हेन्स टू इन्क्रीज द स्टार्टिंग टॉर्क extra resistance must be added in the rotor circuit at start and cut out gradually as the motor speed.
दिस इज पॉसिबल विथ वाउंड रोटर मोटर्स ओनली. आणि एक्स्ट्रा रेजिस्टन्स ॲड करायचा हे कशामध्ये पॉसिबल होईल तर ओनली स्लिप रिंगमध्ये, वाउंड रोटरमध्ये, कारण की आपण त्यामध्येच एक्स्ट्रा रेजिस्टन्स ॲड करू शकतो. तर हे जर आता इथे समजलेलं नसेल हे इक्वेशन कसं आलं नाही, हे कसं आलं इक्वेशन, हे जर तुम्हाला कळलेलं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे बघूया की हे इक्वेशन कसे आले, म्हणजे की I2 आणि Z2 किंवा कॉस फाय 2 यावरून हे आपण टॉर्कचं इक्वेशन कसं फाइंड आउट केलं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो थँक्यू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.